हॅलो मित्रांनो, तर बघू शकता मी आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आपण परत आता निघत आहे पुण्याला. तर माझा ॲक्च्युली 6:15 वाजता ट्रेनचा प्रवास होता. ट्रेनची बुकिंग होती, पण ट्रेन ॲक्च्युली रिशेड्यूल झालेलं आहे. आणि दुसरी एक ट्रेन पण मी अर्जंटली बुकिंग केलं होतं, पण ती पण ॲक्च्युली कॅन्सल झालेलं आहे. म्हणजे खुर्दा जंक्शनपासून त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. काहीतरी टेक्निकल डिफिकल्टी असल्यामुळं त्याचं काहीतरी रिशेड्यूल वगैरे झालेलं आहे. मग त्यामुळं वेळ न घालवता मी आलेलो आहे पुरी बसस्टँड परत पुन्हा एकदा. आणि येथून भुवनेश्वरला जाण्यासाठी बसेस वगैरे आहेत, जे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. ही बस आहे, मी जाणार आहे या बसनं. हे AC वाला बस आहे. तुम्हाला पूर्ण गाडी दाखवतो इथं कसे आहेत हे बघा, तुम्ही बघू शकता. हे सगळे बसेस आहेत. काही कटकसाठी जाणारे आहेत, काही भुवनेश्वरला जाणारे आहेत. तर मी या बसनं जाणार आहे आणि याची प्राईस आहे 110 रुपये AC. 6:15 वाजता ही बस निघेल आणि 7:30 ते 8 वाजेपर्यंत आम्हाला रेल्वे स्टेशनवरती सोडतील. तुम्ही बघू शकता याची बस आहे. इकडे लागलेले आहेत परत भुवनेश्वरचे बसेस, काही नॉन AC काही AC त्या प्रकारे. आतलं पण थोडंसं तुम्हाला दाखवून कशा प्रकारचे सीट आहेत. या प्रकारचे सीट आहेत ACचे. आणि ड्रायव्हर आता निघालेले दिसते. बताइए भाई कितना प्राइस है? अजय ये वीडियो में कितना प्राइसेस है? 110 रुपये. ठीक आहे. तर मित्रांनो चला, आपली बस निघत आहे. 110 रुपये तिकीट आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे. चला मग भेटूया आपण भुवनेश्वरला परत. चलो. तर मित्रांनो बस चालू झालेली आहे आणि मी बसलेलो आहे आता बसमध्ये. मी रिकमेंड करेन की ॲक्च्युली इकडे ह्युमिडिटी खूप आहे, उकाडा खूप आहे. खूप म्हणजे खूप. ॲक्च्युली जर तुम्ही मुंबईला कधी जाऊन आलेला असेल तर त्याच्यापेक्षाही जास्त उकाडा आहे. त्यामुळं जर तुम्ही कुठं ट्रॅव्हल वगैरे करत असाल तर इकडच्या साईडला मोस्टली AC वगैरे प्रिफर करा, जेणेकरून तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम होणार नाही. आता ट्रेनचं तिकीट तर माझा ACचा नव्हता, नॉर्मलच होता स्लीपरचा, कारण 1 तासाचा प्रवास होता. पण आता कॅन्सल झालेला आहे. मग आता 110 रुपये प्राईस आपल्याला ठीक आहे, अफोर्डेबल आहे. त्यामुळं AC बसमध्येच आता चालू आहे प्रवास. तर भेटूया आपण भुवनेश्वरला. हॅलो मित्रांनो, तर मी आलेलो आहे आता भुवनेश्वरला. 1 ते 1.5 तासाचा प्रवास होता बसनं. व्यवस्थित प्रवास झाला. आता 9:15 वाजलेले आहेत आणि मी स्टेशनवरती जाणार होतो, पण तिथे आय थिंक लॉकर्स वगैरे नाही आहेत लगेज वगैरे ठेवण्यासाठी, कारण इथून लिंगराज टेम्पलला जायचं आहे. त्यामुळं सामान वगैरे मी इथं जवळपास एक हॉटेल टाईप होतं, जे डॉर्मेटरी असतात मुलांसाठी, त्या ठिकाणी लगेज ठेवलेलं आहे. त्याने माझ्याकडनं 250 रुपये घेतलेले आहेत. मी म्हटलं 3 वाजता माझी ट्रेन आहे, तर तुम्ही 2 वाजेपर्यंत ठेवा. ठीक आहे म्हटलेलं आहे. तर तिथं मी दिलेलं आहे. त्याचाही पत्ता मी देतो तुम्हाला, जर तुम्हाला कधी जर लागत असेल, फक्त लगेज वगैरे ठेवायचं असेल, स्टे करायचं नसेल तर आता इथून आम्ही निघालेलं आहे. नाश्ता वगैरे केलेलं आहे. इथं नाश्त्याचं जास्त काही फॅसिलिटी नाही, जसं की आपल्याला जे काही असतं डोसा आणि इडली वडा वगैरे. पण इकडचं थोडंसं टेस्ट वेगळं आहे. वडा वगैरे खाल्ला आम्ही आत्ता आणि थोडंसं उपमा पण खाल्लेला आहे. आता आम्ही येथून निघत आहे. लक्ष्मीसागर चौक आहे स्टेशनच्या बाहेरच. तिथून आम्ही आता लिंगराज टेम्पलसाठी निघालेलं आहे. 150 पर्यंत वगैरे ते म्हणतात ॲक्च्युली, तर 100पर्यंत मी बार्गेनिंग केलेलं आहे. तर 100 रुपये त्याने घेतलेले आहे. तर आता लिंगराज टेम्पलला पोचल्यानंतर ना तिथं दर्शन वगैरे घेऊन पुन्हा मी तुम्हाला सांगतो की दर्शनाचं टायमिंग वगैरे कसं आहे आणि तिथं आत मोबाईल वगैरे अलाउड आहे का, आणि जर आत अलाउड असेल तर मी तिथेही शूट करण्याचा प्रयत्न करेन. आणि दर्शन झाल्यानंतर ना पुन्हा व्हिडिओ काढायचा. तर मित्रांनो, लिंगराज मंदिर हे भगवान शिव म्हणजेच हरिहर, विष्णू आणि शिव यांचे रूप यांना समर्पित असलेले हे सर्वात मोठे आणि प्राचीन मंदिर आहे. हे 11व्या शतकात सोमवंशी राजा ययाती केसरी यांनी बांधले असून कलिंग वास्तुकलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराची उंची 54 ते 55 मीटर म्हणजे 180 फूटपर्यंत आहे, उंच आहे. आणि हे मंदिर लाल वाळूच्या दगडातून बनवलेलं आहे.
भारतातील हे एकमेव असे मंदिर मानलं जातं जिथं भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांची एकत्र पूजा केली जाते. मित्रांनो, आत्ता आहे आपण लिंगराज टेम्पलच्या बाहेर आणि दर्शन आत्ता झालेलं आहे. दर्शन खूप चांगल्या रीतीने झालं, लवकर झालं. सकाळी आपण आलेलो होतो दर्शनाला आणि 1 तासामध्ये दर्शन झालेलं आहे 9 वाजता. तर तुम्ही बघू शकता की मंदिराचा एंट्रन्स आहे. मंदिराचा एंट्रन्स आहे या ठिकाणी आणि इकडनं आतून जाऊ शकता. आत चेकिंग वगैरे होतंच. मोबाईल अजून कॅमेरा अलाउड नाही आहे आणि एंट्रीच्या बाजूलाच तुम्ही तुमची जे काही मोबाईल्स आणि जे काही तुमच्याकडे कुठली मौल्यवान वस्तू वगैरे असेल ते तुम्ही ठेवू शकता. फॅसिलिटी आहे. तुम्ही इथं बघू शकता तुमचे शूज वगैरे असतील. लॉकर्स आहे इथे. प्रत्येकी वस्तूला 5-5 रुपये घेतात आणि इथून तुम्ही एंट्री करू शकता. जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर सकाळी 8च्या आसपास वगैरे तुम्ही येऊ शकता, जेणेकरून 1 तासाच्या आत दर्शन होतं. आता सध्याच्या टायमाला खूप रश आहे. ते तुम्ही बघू शकता. कोणीतरी VIP पर्सन आलेलं आहे दिसतंय. तुम्ही बघू शकता. हे जो मीडिया अजून कोणीतरी VIP पर्सन आहेत आणि लोकांचा रश आहे. तुम्ही बघू शकता इकडे पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे कारण खूप ह्युमिडिटी आहे. ऊन पण खूप आहे. तर मित्रांनो, जर इकडे यायचं असेल तर तशा प्रकारे ऊन आणि ह्युमिडिटी, ऊन म्हणण्यापेक्षा ह्युमिडिटी जास्त आहे. तुम्ही मला बघत असाल खूप घाम वगैरे आलेला आहे आणि त्यामुळं जर येत असताना वॉटर बॉटल्स वगैरे आणा आणि एक्स्ट्रा कपडे आणा, जेणेकरून उकाड्यात तुम्हाला कम्फर्टेबल होतील आणि हायड्रेटेड असाल. पाणी असल्यामुळे मेन हायड्रेटेड राहतं आहे. पाणी वगैरे भरपूर प्या. खूप घाम येतो ॲक्च्युली. डिहायड्रेशन भरपूर होतं इथं. तर अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. तर आपण आता निघूया स्टेशनला. दुपारी आता 3 वाजता ॲक्च्युली ट्रेन आहे. आता कुठे काही प्लॅन नाही आहे. तर जाऊन स्टेशनचं तिथलं आपण थोडंसं माहिती वगैरे देतो मी. स्टेशन कसं आहे काय. त्या दिवशी येताना रात्री 12 वाजले होते, त्यामुळं तेव्हा व्हिडिओ शूट करता आलं नाही जास्त. तर आज आता निवांत आहे. तर आता पूर्णपणे सगळे तिथले जिथे लॉकर्स वगैरे आहेत का नाही किंवा टॉयलेट, रूम्स, वेटिंग हॉल्स जे काय आहे ती सगळी फॅसिलिटी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देतो. धन्यवाद. लिंगराजचा अर्थ म्हणजे लिंगमचा राजा, म्हणजे याला किंग ऑफ शिवलिंग्स असंही म्हणलं जातं. या मंदिराच्या शिखरावर भगवान श्रीरामाने सीतेच्या स्वयंवरात जे मोडलेले पिनाक धनुष्य आहे त्याचा एक तुकडा किंवा तेच असा बांधलेला आहे, अशी एक मान्यता आहे. आणि या मंदिरात शिखरावर त्रिशूळाऐवजी भगवान श्रीरामांच्या पिनाक धनुष्याचे चिन्ह किंवा तुकडा असलेले याला समर्पित आहे. या धनुष्याच्या प्रतीकामुळेच या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त आहे. याला सनातन परंपरेत अद्वितीय मानले जातात. हॅलो मित्रांनो, तर मी आलेलो आहे आता भुवनेश्वर रेल्वे स्टेशन. माझ्या मागं बघू शकता तुम्ही. तर आता वाजलेले आहेत 11:30 आणि माझी ट्रेन आहे ॲक्च्युली 3-3:15 वाजता, जी कोणार्क एक्सप्रेस भुवनेश्वर टू मुंबई CSMT. तर आता पोचलेलं आहे भुवनेश्वर स्टेशनवरती. तर आता आपण जाऊया वेटिंग रूममध्ये. बघूया तिथे AC वेटिंग रूममध्ये आणि तिथं थोडा वेळ रेस्ट घेऊया. जे काही स्टेशनमध्ये अजून दुसरी कुठलीही फॅसिलिटी असतील, काही लॉकर्स आहेत का किंवा कुठलेही बाकीचं वेटिंग रूम कसे आहेत काय, आणि जे काही रिटायरिंग रूम्स वगैरे आहेत त्याचं चालू आहे का काही, त्याचे काही टॅरिफ्स वगैरे काय आहेत ते सगळं काही वेळातच तुम्हाला माहिती देतो. Dari संख्या 6, 8, 4, 1, 6, 2, 8, 4,
तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शन चालू आहे रेल्वे स्टेशनचा पूर्णपणे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती. खूप मोठं असं रेल्वे स्टेशन आहे. फॅसिलिटी चांगले आहेत आणि सध्या नवीन नवीन गोष्टी करता येत इथे. त्यामुळे जेव्हा जर तुम्ही नंतर ह्या वर्षाच्या एंडला किंवा अजून पुढच्या वर्षी येत असाल तर तोपर्यंत हे रेल्वे स्टेशन तयार असेल मला असं वाटतं. नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. मी आलेलो आहे आता प्लॅटफॉर्म 6वरती. तर बघूया आपल्याला वरती हे वेटिंग रूम आहे. तुम्ही बघू शकता हा वाला वेटिंग रूम आहे. इकडे लिफ्ट वगैरे आहे. तर आपण तिथे जाणार आहे. तर तिकडे जाण्यासाठी कुठे लिफ्ट आहे बघूया आपण. तर मित्रांनो लिफ्ट आहे प्लॅटफॉर्म नंबर 6वरती. जे वेटिंग रूमला आपण जाऊ शकतो. कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे इथं काही स्पेसिफिक लोकेशन नाही आहे तुम्हाला सांगा म्हटलं तर. पण जर तुम्ही थोडंसं पुढं आलात प्लॅटफॉर्म नंबर 6 जिथे एंड होतो तिथूनच हा लिफ्ट आहे. चला आपण आत जाऊया. तर मित्रांनो आपण वरती आलेलं आहे. हे अशा प्रकारे वेटिंग आहे. वेटिंग रूम म्हणू शकतो आपण याला पब्लिकली. जे बाकीचे AC वेटिंग हॉल ते समोर आहे. मी तुम्हाला दाखवतोच काही वेळात. तर अशा प्रकारे 6 प्लॅटफॉर्मचे 6 लिफ्ट आहेत आणि खाली जाण्यासाठी स्टेअरकेस पण आहेत. तुम्ही बघू शकता मागच्या साईडला लिफ्टच्या मागच्या साईडला. इथेही कन्स्ट्रक्शन चालू आहे. पाण्याची फॅसिलिटी आहे इथे पण. वॉशरूम्स वगैरे आहेत. तर चला बघूया आपण AC वेटिंग हॉल. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही अप्पर क्लास वेटिंग हॉल उच्च श्रेणी प्रतीक्षालय आहे. हे लिफ्ट आहे आणि याच्या समोरच जनरल तिकीट्स वगैरे काढू शकतो आपण. तर आता हे लिफ्ट आलेले आहे. आपण वरती जाऊया. 3 नंबरचं फ्लॅट वरती जावं लागेल तुम्हाला. 2 नंबरवरती आहे वेटिंग हॉल जो जनरल आहे. तर बघू शकता मित्रांनो लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर राईट साईडला अप्पर क्लास वेटिंग हॉल आहे. तर हे आहे इथं तुम्ही एंट्री करू शकता. हॅलो मित्रांनो, तर आता वाजलेले आहेत 12:15 आणि अशा रीतीने मी पोचलेलो आहे पुणे स्टेशनला. तब्बल 30 ते 32 तास लागले आहेत आणि जर्नी व्यवस्थित झाली. आणि इथंच आपला हे व्हिडिओ संपतो. पूर्ण जर्नी आपली इथंच संपते. तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. धन्यवाद.